नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या चुक्याच्या भाजीचे औषधी गुणधर्म बघणार आहोत। चुक्याची भाजी जर बघितली तर ही एक पालखासारखी भाजी दिसत असते, पण याचे पानं थोडे वेगळे आहेत आणि याची चवीलाही आंबट आहे। आणि ह्याच चुक्याचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। ह्या चुक्याच्या भाजीचं संस्कृत नाव जर आपण बघितलं तर चांगेरी हे आहे। याच्यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन सी, पोटॅशियम, कॉपर, हाय फायबर आहे। त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे पोटांच्या समस्यावर ही भाजी उपयोगी ठरणार आहे। याच्यामध्ये आयर्न आहे, फॉस्फरस आहे, कॅल्शियम आहे। तर ह्याच भाजीचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। चला तर आता जाणून घेऊयात याचे औषधी गुणधर्म काय आहेत। तर पहिला, आपल्या पोटाच्या विविध समस्या, गॅसेस होत असेल, पोट गच्च राहत असेल, ऍसिडिटीचा त्रास असेल, तर त्यासाठी ही भाजी याचं जर सेवन आपण केलं तर ते उपयोगी ठरणार आहे। आपल्याला जर पोटामध्ये गॅसेस झाले, पोट गच्च आहे, अशा वेळेस आपल्याला काय करायचं, याचं ही भाजी उकळून घ्यायची आहे आणि उकळलेल्या त्या भाजीमध्ये आपल्याला दही, 1 चमचा दही, 1 चमचा मध, 1 चमचा साखर हे मिश्रण करून जर आपण सेवन केलं तर पोटामधील गॅसेस दूर होण्यास मदत होत असते। आपल्याला जर ऍसिडिटी असेल तर आपण काय करायचंय, तर ह्या मिश्रणामध्ये आपल्याला याच उकळून घेतलेलं पाणी, त्यासोबत तूप, मध आणि साखर हे टाकायचं आहे। मूळव्याधाचा त्रास असेल तर तो मूळव्याधाचा त्रास घालवण्यासाठी आपण ह्या भाजीचं सेवन केलं तर आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे। फक्त ही भाजी खात असताना मूळव्याधासाठी तर ही भाजी आणि तिळाची चटणी किंवा तिळकूट आपण खाल्लं पाहिजे। चुक्याचं उकळून पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये धने, जिरे, मीठ टाकून आणि त्यासोबतच दही टाकून हे मिश्रण व्यवस्थित करून जर आपण सेवन केलं तर आपल्याला मूळव्याधाचा त्रास दूर होण्यास नक्कीच मदत होणार आहे। चुक्याचे हे जे काही पानं आहेत, हे चुक्याचे पानं ते उकळून घ्यायचे, त्याचा लेप बनवायचा आणि त्याच्यामध्ये जर आपण एरंड तेल टाकून ते जर मिश्रण, ज्या ठिकाणी आपल्याला मूळव्याधाचा त्रास होत आहे किंवा मूळव्याधाचा कोंब बाहेर आलाय म्हणजेच प्रोलॅप्स झालाय, तर त्या ठिकाणी जर आपण हा लेप लावला तर आपल्याला मूळव्याधामध्ये आराम मिळण्यास मदत होत असते। आपल्या तोंडाची चव गेलेली असेल, आपल्याला व्यवस्थित भूक लागत नसेल, तर आपण याचे पानं मिठासोबत जर खाल्ले तर आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे। आपल्या तोंडाची चव येण्यास आणि भूक वाढण्यास मदत होणार आहे। तर त्यासाठी या भाजीचं सेवन करा आणि मी जो काही उपाय सांगितलाय तो देखील करा। आपल्याला चामखीळ म्हणजेच मस आहे, तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, चुक्याचा रस, कांद्याचा रस आणि एक टंकण म्हणून वनस्पती आहे, त्या टंकण पूड एकत्र करून हे मिश्रण जर आपण ज्या ठिकाणी जामखीळ किंवा मस आहे त्या ठिकाणी लावलं तर ते मस गळून पडण्यामध्ये, जामखीळ गळून पडण्यामध्ये नक्कीच उपयोगी होणार आहे। आपल्याला जर फंगल इन्फेक्शन झालेलं असेल तर फंगल इन्फेक्शनवर या चुक्याचा पानाचा रस जर आपण लावला तर आपल्याला फंगल इन्फेक्शन कमी होण्यास मदत होणार आहे। आपल्याला मधमाशी चावली किंवा विंचवाचा दंश झालाय तर त्या ठिकाणी जर आपण याचा लेप लावला तर आपली ठणक कमी होण्यास मदत होते। त्याचबरोबर आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा ही भाजी उपयोगी ठरणार आहे, कारण याच्यामध्ये हाय पोटॅशियम आहे आणि हे हाय पोटॅशियम आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉल मेंटेन ठेवते, गुड कोलेस्टेरॉल वाढवते आणि बॅड कोलेस्टेरॉल कमी करते। त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी ही भाजी नक्कीच उपयोगी ठरणार आहे। आपल्याला कुठे मुक्का मार लागलाय, सूज आली आहे, तर अशा वेळेस जर आपण या भाजीचं सेवन केलं तर आपल्या शरीरातील सूज कमी करण्यामध्ये ही भाजी उपयोगी ठरणार आहे। आपलं सतत डोकं दुखत असेल, मायग्रेनचा त्रास असेल, तर अशा वेळेस आपण चुक्याचा रस आणि कांद्याचा रस याचा लेप बनवून आपल्या कपाळावरती लावला तर त्याने आपली डोकेदुखी कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे। आपले दात दुखत असतील, आपल्या हिरड्या दुखत असतील, तर अशा वेळेस जर आपण या भाजीचं सेवन केलं, याचा लेप ज्या ठिकाणी आपले दात दुखतायत त्या ठिकाणी लावलंय, तर आपल्याला नक्कीच दात दुखणं कमी होण्यामध्ये सुद्धा फायदा होणार आहे। तर हे होते ह्या चुक्याच्या भाजीचे औषधी गुणधर्म।
आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं YouTube चॅनल डॉक्टर अभीस क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.